आज तुमच्या व्लॉगरने ना असा मोठा विषय करून टाकला ना भाऊ, विचारूच नका. हे नांदिलला जाऊन इतके असे ना वेपर्स घेऊन आलो आणि त्या वेपर्सचं केलं काय तर ते सांगतो, त्यासाठी ब्लॉग पूर्ण पहा. तर काय विषय पब्लिक, जय श्रीराम. मी आहे तेजस सोनवणे, स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. तुमचा भाऊ सकाळी गेलेला बाजरी भरायला, कारण की आपल्या नगराच्या बाहेर आहे ना बाजरी पडलेली होती आणि त्या त्यांना पप्पान त्यांनी ना अशा काहीतरी विषारी पुढे आणलेल्या ना, विचारू नका भाऊ. या पुढे कसल्या होत्या मला तर माहित, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. त्यानंतर तुमचा भाऊ निघाला होता डिगाव्याकडे, पप्पांसोबत आहे ना मस्त गाडीवरती एक गोण ठेवून घेतली. त्यानंतर तुमचा भाऊ चालला जाता, विचारू नका भाऊ. आपल्या बारीमध्ये इतक्या खड्डे ना विचारायच्या बाहेरच आहे डायरेक्ट. आणि ना ज्याला कोणाला मसाज करायची याच्या ना त्यांनी त्या बारीतून 2-3दा चक्कर मारत जा, होऊन जातं बरोबर. मग काय तुमचा भाऊ आहे ना थोडं काम बिम केलं आणि त्यानंतर तुमचा भाऊ निघाला होता डायरेक्ट परत घराकडे, कारण की ना तुमच्या भावाला फोन आलेला पाहुणे आलेत म्हणे. आणि जेव्हा जाऊन पाहतो ना पाहुण्याची गाडी होती आणि घरात जाऊन पाहतो ना पाहुणे डायरेक्ट गायब. विचारून नका भाऊ, पाहुणे तर एक पण दिसला नाही. म्हटलं पाहुणे गेले कुठं, इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. मग पाहुण्यांचा काही विषय नाही. म्हटलं पाहुणे असतो बरे ना, आपण नांदेडला जाऊन ये ना मस्त कुरकुरे वगैरे घेऊन येऊ. पण कुरकुऱ्याने डायरेक्ट चिप्स घेतले, कारण की ना पाहुण्यांचा आज उपास होता. उपासामुळे ना त्यांना चिप्सच खाऊ घालायचे होते. म्हटलं जाऊ द्या काही विषय नाही. मग